बालमित्रांनो नमस्ते. उघडा तुमचं चौथी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि आज पाहूया घटक दुसरा शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व आणि उपघटक सहावा समानार्थी शब्द. यापूर्वीच्या तासामध्ये आपण सगळे समानार्थी शब्द वाचून काढलेले आहेत आणि तुम्हाला ते वारंवार वाचून पाठांतर करायला सांगितले होते. आता आपल्याला पाहायचे आहेत नमुना प्रश्न आणि सरावाचे प्रश्न. मग उघडा तुमचं हे चौथी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पहा त्यामध्ये बघा पहिला नमुना प्रश्न. अगदी सोपे आहेत बरं का रे, पण कुणासाठी सोपे आहेत? अभ्यास करणाऱ्यांसाठी. आणि अभ्यास न करणाऱ्यांसाठी कधीही पुस्तक उघडा अवघडच आहे त्यांना. पण तुम्ही जर सराव करत गेलात तर तुम्हालाही एक दिवस सोपं जाईल. त्याच्यामुळे स्वतःला कमी समजू नका किंवा तुमच्यामध्ये मनात असं येऊ देऊ नका की हे फार अवघड आहे. सगळं सोपं आहे. फक्त वाचत राहा, सराव करत राहा, आज्ञेचं पालन करत राहा. मग उघडलं पुस्तक, बिलकुल स्क्रीनकडे पाहायचं नाही, पुस्तकात पहा आणि जे मी वाचतोय त्याच्यावर बोट ठेवा. पहा प्रश्न पहिला, नमुना प्रश्न. एक, तिमीर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता तिमीर, मग तुम्हाला हे पाठ पाहिजे. तिमीर म्हणजे दुष्काळ का? तिमीर म्हणजे प्रकाश का? तिमीर म्हणजे रात्र का? नाही. तर तिमीर म्हणजे काळोख. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. दुसरं, समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी निवडा. सिंह केसरी, हां सिंहाला केसरी म्हणतात. हत्ती कुरंग, हत्तीला कुरंग नाही म्हणत. बैल वृषभ बरोबर आहे. घोडा अश्व हे बरोबर आहे. तर कुरंग हा हरणासाठीचा शब्द आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2 चुकीची जोडी. कावळा या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी नाही? मग कावळ्याला काक म्हणतात, एकाक्ष सुद्धा म्हणतात, वायस सुद्धा म्हणतात, पण शुक म्हणत नाही. शुक या शब्दाचा समानार्थी शब्द पोपट, ते पोपटाला म्हणतात. म्हणून त्याचं उत्तर पर्याय नंबर 4. भिन्न अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले बरं का. सुधाकर, भास्कर. आता सुधाकर आणि भास्कर हे वेगवेगळे. भास्कर म्हणजे सूर्य आणि हे काय कडे सुधाकर नाही. आदित्य, सविता. तर भास्कर, आदित्य, सविता हे सूर्याचे नाव आहेत. सुधाकर हे सूर्याचं नाही तर चंद्राचं नाव आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. कळालं? आता आपण पाहूया प्रश्न पहिला सरावासाठी दिलेले. आता तुम्ही काय करायचं मुलांनो, हे तुमचं पुस्तक आहे बरं. पुस्तकामध्ये तुम्ही कोणीही उत्तराच्या खुणा करायच्या नाहीत. तुम्ही जर पुस्तकात उत्तराच्या जर खुणा जर केलात तर काय होईल माहिती आहे का, की तुम्हाला ते उत्तर तुम्ही पुन्हा वाचू लागलात तर मग तुमचं लक्ष उत्तराकडंच जाईल. म्हणून उत्तरावर काहीही खुणा करू नका. ते उत्तर मग लिहायचे कुठं? तर ते पुस्तकात लिहिण्याच्या ऐवजी वहीत. मग वहीत कसं लिहायचं? अगदी तुम्हाला फळ्यावर जसं लिहून दाखवलंय तसं. घटक, उपघटक आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं प्रश्न पहिला आणि त्याच्या खाली जेवढे प्रश्न आहेत हे सगळे अशा पद्धतीनं लिहायचे क्रमांक प्रश्नाचे. आणि त्याच्यासमोर 1, 2, 3, 4 वर्तुळ आणि जे उत्तर असेल ते वर्तुळ रंगवायचं. कळालं? पण कुठं? वहीत. मग आता एवढं सगळं मांडलात तुम्ही वहीवर, मांडा आणि मांडल्यानंतर तुम्ही स्वतः एकदा उत्तर काढून बघा आणि तुम्हाला स्वतःला एवढे 10 प्रश्न सोडवता येतात का पहा. आणि जर आले तर मग तपासून घ्या.